स्वागत. सुरुवात मी सयाजी सरांपासून करणार आहेच, पण तत्पूर्वी सर्व कलाकारांचं स्वागत. सर्व खूप छान दिसत आहे आणि तुमच्यामुळे एक एनर्जी येते. सो सगळ्यांना ती तुम्हा सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. शुभेच्छा सर्वांना कॉटॉलॉजीसाठी. आणि यस, तुमच्याकडे येईन मी की तुमच्या भूमिकेविषयी जाणून घ्यायला आवडेल. मला वाटतं की आजचा एक रील बनवला पाहिजे. या आठवड्यात एक पण खून का झाला नाही, या आठवड्यात रेपच झाला नाही तर खून कुठून होणार, असा एक रील करून टाकला पाहिजे. माझं हे डीन म्हणून काम करताना मला जेव्हा विद्यार्थ्यांना जे शिकवले त्याच्यामध्ये अशा हे हा विषय जेव्हा ऐकला तेव्हा असं वाटलं की फार इंटरेस्टिंग विषय आहे. मला वाटतं निर्माते आणि दिग्दर्शकांच्या मनाप्रमाणे झालाय तो, तिथे त्यांनी कुठे कॉम्प्रोमाइज केलं नाही. आणि सगळ्या कलाकारांना किंवा आम्ही पैसे हा विषय घेऊन मराठी पिक्चर बघतोच असं नाही, किंवा कलावंत म्हणून काय पैशासाठीच कामं करतो असं होतच नाही. पण बऱ्याच वेळेला पैसेच नसतात म्हणून मग चांगला चित्रपट होतो अशातला भाग नाही. पण पैशाशिवाय चित्रपट बनत नाही आणि पैशामुळं चित्रपट चांगला बनत नाही. तर चांगल्या आयडिया आणि चांगला सिनेमा आणि चांगले पैसे असं हे जुळून आलेलं गणित आहे. कारण खूप सुखसोयी दिल्या आणि चांगला चित्रपट बनवला असं कधी मी बघितलं नाही. पण मला वाटतं हा चांगला सिनेमा बनलाय, चांगला विषय आहे आणि हार्ट टचिंग आहे. वेगळा सरप्राईज एलिमेंट विषयातला असावं, सादरीकरणातला असावं, ते ह्या सिनेमामध्ये आहे. त्यामुळे मला वाटतं की महाराष्ट्रातल्या सगळ्या सिनेमा प्रेक्षकांनी हा थिएटरमध्ये बघितलं पाहिजे. नाहीतर दुर्दैव असं होतं की चांगला विषय पण येऊन जर बघितला नाही तर जरा हे वाटतं. तर ते होऊ नये एवढी अपेक्षा ठेवतो महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांकडून. धन्यवाद. नक्कीच खूप उत्सुकता असते की आता ही भूमिका काय असणार आहे. सेम यावेळेसही आहे. काय आहे ही भूमिका आणि काय आवडलंय तुम्हाला यातलं सगळ्यात जास्त? मलाही माझ्या भूमिकेची उत्सुकता असते, ती मी मिटवतो लेखक दिग्दर्शकांकडून. बऱ्याचदा असं असतं, सुदैवाला चांगली पत्रकार मंडळी इथं उपस्थित आहेत. मला आवर्जून सांगावं असं वाटेल, मला वाटतं सयाजी सर आणि आमची सगळी टीम मान्यता देतील या गोष्टीला की आम्ही दिसतो पडद्यावर, पण त्याच्या मागे किती क्रिएटिव्हिटी लेखकाची असते, किती दिग्दर्शकाची असते, किती कॅमेरामॅनची असते, म्युझिक डायरेक्टर. मी साधं तुम्हाला सांगतो, एखादी सिरियल सुद्धा, सिनेमाचं तर सोडाच, सिरियल 5 मिनिटात बॅकग्राऊंड म्युझिक काढून बघून दाखवा. ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम आमच्या अभिनेता म्हणून प्रतिमेवर किती होतो हे आम्हाला आतून माहिती असतं. प्रत्येक वेळी ते सांगितलं तर औपचारिक वाटू शकतं, पण आता या प्रसंगी सगळ्यांसमोर सांगावंसं वाटलं. मला जेव्हा हा सिनेमा आला, मी काही मोठा नामवंत कलाकार नाहीये, पण मला तरी सुद्धा मी माहिती काढली कोण सागर आणि प्रसाद नामजोशी. मला पुण्यातल्या मित्रांना मी विचारलं आणि त्यांनी सांगितलं, अरे कर आवर्जून. मग मी भेटायला गेलो. मला आठवतंय आपण ऑफिसमध्ये भेटलो. कारण काय होतं की तेव्हा माझी ना नुकतीच सुरुवात होत होती आणि मला आतून छान खात्री आहे की मी कुठल्याही लिखाण आणि कुठल्याही दिग्दर्शकाकडे केलं तर मी चांगला नाही वाटलं. मला बरा दिसण्यासाठी त्यांची गरज लागतेच आणि मला चांगल्या सहकलाकारांची सुद्धा गरज लागते. तसा मी आधारलेला आहे यांच्यावर. काय योग्य शब्द प्रसादला सापडेल मला. तर याचा विषय इतका आगळा वेगळा आहे ना, इतका आगळा वेगळा आहे की मला असं वाटतं की ते गुंड मवाली हे शब्द ना मराठीतून हद्दपार होणार आहे. यापुढे महाराष्ट्रभर यांना पावटे हा शब्द प्रचलित होणार आहे. खूप बरं वाटलं, या सगळ्या टीमचा मी भाग आहे आणि खूप उत्सुकता आहे ट्रेलरची. मलाही मी टीजर व्यतिरिक्त काही बघितलेलं नाहीये आणि सिनेमाची सुद्धा उत्सुकता आहे. महाराष्ट्रभरचा प्रेक्षक या सिनेमाने किती त्यांचं मनोरंजन होणार आहे याची प्रसिद्धी प्रमुखांनी त्या प्रेक्षकांपर्यंत त्यांच्यामध्ये उत्सुकता चालवण्यासाठी योग्य ती सोय केलेलीच असणार आहे. कारण बऱ्याचदा सिनेमा चांगला झालेला असतो आणि ते आम्हीच बघतो असंही होतं.
प्रेक्षकांपर्यंत पोहोचलं पाहिजे की हे इतकं सुंदर आहे. तर त्यांना त्यांचं काम माहितीच आहे, मी सांगायची गरज नाही. थँक्यू व्हेरी मच. मला सागर आणि प्रसाद दोघांनी मला या सिनेमात संधी दिली. थँक्यू व्हेरी मच. टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूयात. सर, तुमच्यापासूनच सुरुवात करूयात आता. मला तुमच्या भूमिकेविषयी जाणून घ्यायला आवडेल. नाही, आधी याला बोलू दे, मी जरा ट्रॅफिक बिफिक उशीर चालू त्याच्यामुळे त्याला पायऱ्या चढत आलो. देऊ उत्तर मी? Yes. बरं. सगळ्यांना नमस्कार. पाउटोलॉजी हा सिनेमा करण्यामागे एक कारण असं होतं की प्रसाद नामजोशी आणि सागर या दोघांबरोबर मी रंगापतंगा नावाचा चित्रपट केला होता. त्यानंतर आम्ही व्हिडिओ पार्लर नावाचा चित्रपट केला होता, तो लवकरच प्रदर्शित होणार आहे. आणि एक आपलं टीमवर्क किंवा एक प्रत्येक माणसाशी नातं जोडलं जातं, तसं प्रसादशी खूप चांगली मैत्री झाल्यानंतर तो सिनेमा करतो आहे म्हटल्यानंतर असं असतं की हा मी आहे, तर तसा या चित्रपटामध्ये मी आहे. अत्यंत छोटीशी भूमिका आहे, परंतु आपले मित्र एकत्र येऊन पैसे टाकून चित्रपट करतात म्हटल्यानंतर आपण आपल्या पद्धतीनं खारीचा वाटा का होईना त्यामध्ये उचलूया, असा तो खारीचा वाटा या चित्रपटामध्ये माझा आहे. मी तुमची भूमिका करतो आहे, म्हणजे पत्रकाराची, आणि ती थोडीशी वेगळ्या शेडची आहे. तुम्ही चांगले पत्रकार आहात. मी थोडा असा पत्रकार आहे की आज काही मिळतंय का बातमी आणि काही मिळणार आहे का आज, अशा पद्धतीचा एक पत्रकार आहे. आणि माझे आणि सयाजी सरांचे एकत्र सीन आहेत, मला असं वाटतं 2 ते 3 सीन आहेत. परंतु नट म्हणून मला नेहमी असं वाटत आलेलं आहे की कुठली भूमिका मोठी छोटी पेक्षा त्यात ऍक्टर म्हणून तुम्हाला मजा आली पाहिजे. तर ही भूमिका करताना माझं ते झालं की मला सयाजी सरांबरोबर परत एकदा स्क्रीन शेअर करायला मिळाला आणि मला खूप मजा आली. आणि मी नेहमी काही सिनेमांनी असं आहे की 1-2 सीन असं मी लोकांना सांगत गेलो, आणि आज असं होतं की लोक येऊन भेटतात आणि म्हणतात सर तर देऊळ बंद मधला तुमचा एक सीन त्या असं होतं. तेव्हा मला असं वाटलं की नट म्हणून आपण उगीच एखादी मोठी भूमिका असेल तर त्याच्या मागे धावत असते की हा रोल चांगला आहे, हा रोल चांगला आहे. तर तसं होत नाही. काही सिनेमांनी मला हा धडा दिलेला आहे की एक सीन सुद्धा तुमचा कधी कधी वर्क होतो. आणि आत्ताच्या काळामध्ये रीलच्या जमान्यामध्ये तर ते होतच की एखादा सीन काढून तो असं काही व्हायरल होतो की त्याच्यावरनं तुम्हाला ओळखलं जातं. सो माझी जरी छोटी भूमिका असली तरी एक छोटा खारीचा वाटा या पाउटोलॉजीमध्ये आहे. आणि मला असं वाटतं की ही फिल्म थिएटरमध्ये चालणं खूप गरजेचं आहे, कारण खूप चांगलं लिखाण आहे. सयाजी सर जसं म्हणाले खूप चांगली लिहिली आहे, डिरेक्ट केली आहे, खूप जेन्युइन एफर्ट्स आहेत. तर त्यासाठी मला असं वाटतं की हा जेन्युइन एफर्टवाला सिनेमा आहे, प्रामाणिकपणे केलेला, वेगळा काहीतरी एक ऍब्सर्ड थॉट घेऊन मांडलेला हा विषय आहे. तर मला असं वाटतं की असा सिनेमा जर चालला तर वेगळा ट्रेंड सुद्धा मराठीमध्ये सेट होऊ शकतो. म्हणून हा चित्रपट चालणं गरजेचं आहे. भूमिकेपेक्षा मी जास्त बोललो त्याबद्दल क्षमा. एक आवर्जून सांगावं लागेल मला की डबिंगच्या दिवशी माझ्या वयाची बरीचशी माणसं असतील इथे, अनुभव सारखाच असेल माहित नाही, पण ना मला ते नवीन ऍप फोनचा हे बटन दाबलं की काय होतं आजही मुलांना विचारावं लागतं. डबिंगच्या दिवशी त्याने मला जीपे लॉन्च करून दिलं माझ्या फोनवर. हॉटेल पहिला प्रोड्युसर बाकीचे हँग झालं म्हणतात. आणि मला ते येत नव्हतं, त्याने हॉटेलमध्ये बसून आपण दोघांनी ते मला ते करून दिलं. त्याच्यानंतर पुन्हा कसं करायचं ते शिकवलं, ते मला काही कळलंच नाही ते आजही, पण त्याच्यावरच पैसे पाठवले. सॉरी. या भूमिकेविषयी जाणून घ्यायला आवडेल की यात काय वेगळेपण आहे आणि यात तू काय धमाल करणार आहेस? याच्यात मी वेगळीच भूमिका केली का पावट्याची, फारच वेगळा. तर नाही, पण मला म्हणजे प्रसाद सरांबरोबर आधी पण काम केलं होतं, प्रसाद सरांबरोबर, सागरदाबरोबर व्हिडिओ पार्लरच्या वेळेला. आणि ह्या म्हणजे हा प्रोजेक्ट करावासा वाटण्याचं कारण असं होतं की नरेशन आम्ही जे ऐकलं होतं स्क्रिप्टचं, तर त्याच्यात इटसेल्फ एक किक होती की ते ऐकताना असं खूप इन्स्पायरिंग टेक्स्ट होतं ते सगळंच.
तर त्यामुळे पैशांचं किंवा कमर्शियल बाजूचं तेवढा विचार झालाच नाही आमच्याकडूनच कधी, कारण आम्हाला ती किक खूप आवडली, आम्हाला ते करायचं होतं जे आहे ते. आणि तिथे मग इतके खूप छान सहकलाकार आम्हाला सगळ्यांनाच मिळाले. आणि आमचं पण म्हणजे आता आम्ही सगळेच जी पावट्यांची गँग आहे आमची मुलांची, तर आम्ही असे भेटायचो मध्ये आणि आमचं खूप वेळा असं व्हायचं की अरे कधीतरी काहीतरी करूयात एकत्र, आणि ते फायनली करायला मिळत होतं. सो आणि ते पण प्रसाद सरांबरोबर. सो त्यामुळे खूपच भारी अनुभव होता सगळा. आणि मला वाटतं की त्या किकमुळेच सगळ्यांनी ते इतकं मनापासून सगळं केलं की त्याच्यात बाकीचे फॅक्टर्स कधी मध्ये आले नाहीत की कमर्शियल असेल किंवा काय असेल, कारण ते खूप इन्स्पायरिंग गोष्ट आणि टेक्स्ट स्क्रिप्ट पूर्णच होतं. सो आणि दुसरं असं की प्रसाद सर आणि सागरदादा खरं तर थँक्यू, कारण काय ते म्हणजे प्रेक्षकांची पण तक्रार असते आणि माझीही तक्रार असते की तेच रोल करायला देतात किंवा मला करायला मिळतात. तर असे विश्वास ठेवणारे डिरेक्टर खूप कमी उरतात पटकन की नाही हा करेल वेगळं करेल. तर तो दाखवल्याबद्दल धन्यवाद. आणि होपफुली आता बघितल्यावर कळेल तसं झालंय का नाही झालंय. पण नक्कीच त्यासाठी थँक्यू की थोडं वेगळं पण एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न मलाही करता आला आणि सरांनी तसा विश्वास पण दाखवला. थँक्यू.